नमस्कार मित्रांनो. आज आपण मेष राशीचा मे 2026 महिना खोलात समजून घेणार आहोत. हा महिना तुमच्या आयुष्याला मोठं वळण देऊ शकतो. तयार रहा. कारण या महिन्यात ग्रहांची अशी विशेष स्थिती तयार झाली आहे, जी तुमच्या विचार, निर्णय आणि आयुष्याच्या दिशेवर थेट परिणाम करणार आहे. लक्षात ठेवा, जर तुम्ही ही माहिती दुर्लक्ष केली, तर मोठ्या संधी तुमच्या समोर येऊनही निसटू शकतात आणि नंतर पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते. पण जर तुम्ही योग्य वेळी योग्य निर्णय घेतलात, तर हाच महिना तुमच्या आयुष्यात मोठा टर्निंग पॉइंट ठरू शकतो. परिस्थिती बदलू शकते. आज आपण फक्त राशी भविष्य नाही, तर आरोग्य, प्रेम, करिअर, पैसा आणि भाग्य यांचा संपूर्ण खोल विश्लेषण करणार आहोत. सर्वात आधी ग्रहांची स्थिती समजून घ्या, कारण इथूनच तुमच्या आयुष्याचा गेम सुरू होतो आणि इथेच सर्वात मोठं रहस्य लपलेलं आहे. तुमच्या प्रथम भावात सूर्य आणि बुध एकत्र बसलेले आहेत. यामुळे शक्तिशाली बुधादित्य योग तयार झाला आहे, जो अत्यंत प्रभावी मानला जातो. दुसऱ्या भावात शुक्र स्वतःच्या राशीत बसलेला आहे. यामुळे आर्थिक स्थिरता आणि कुटुंब जीवनात सुधारणा होण्याची शक्यता निर्माण होते. तिसऱ्या भावात गुरु बसलेला आहे, जो प्रयत्नांना दिशा देतो, पण परिणाम थोडा उशिरा देतो. त्यामुळे संयम ठेवणं महत्त्वाचं ठरतं. पंचम भावात केतू बसलेला आहे, जो मनात गोंधळ निर्माण करतो आणि लक्ष विचलित करतो. निर्णय घेताना सावध राहणं आवश्यक आहे. 11व्या भावात राहू, शनी आणि मंगळ एकत्र बसलेले आहेत, जे शक्तिशाली पण तणाव निर्माण करणारे योग तयार करतात, दबाव वाढवतात. 12व्या भावात मंगळ आणि शनी यांचा प्रभाव सक्रिय आहे, जो झोपेवर, मानसिक ताणावर आणि शरीराच्या ऊर्जेवर नकारात्मक परिणाम करू शकतो. 11 मेला मंगळ तुमच्या प्रथम भावात प्रवेश करणार आहे. यामुळे ऊर्जा अचानक वाढेल आणि आत्मविश्वास पुन्हा मजबूत होण्याची शक्यता दिसते. 14 मेला शुक्र मिथुन राशीत प्रवेश करेल. यामुळे नातेसंबंधांमध्ये संवाद वाढेल, पण भावनिक अंतर थोडं वाढण्याची शक्यता दिसते. 15 मेला सूर्य आणि बुध वृषभ राशीत जातील. यामुळे आर्थिक निर्णय आणि विचारसरणीत बदल जाणवू शकतो. परिणाम दिसू लागतील. म्हणजेच महिन्याचा पहिला अर्धा आणि दुसरा अर्धा पूर्णपणे वेगळा अनुभव देणारा असणार आहे, हे लक्षात ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. जर तुम्ही हा बदल समजून घेतला, तर तुम्ही योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन मोठा फायदा मिळवू शकता आणि नुकसान टाळू शकता. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की तुमचं शरीर आणि मन या मोठ्या बदलासाठी पूर्णपणे तयार आहे का की नाही. कारण पुढचा भाग थेट तुमच्या आरोग्यावर आणि मानसिक स्थितीवर परिणाम करणार आहे आणि दुर्लक्ष केलं तर समस्या वाढू शकते. म्हणून लक्षपूर्वक ऐका, कारण आता आपण त्या गोष्टीबद्दल बोलणार आहोत ज्या तुमच्या आयुष्यावर खोल परिणाम करू शकतात. सुरुवातीचे 10 दिवस विशेष काळजी घेण्यासारखे आहेत, कारण ग्रहांची स्थिती थोडी आव्हानात्मक आहे आणि मानसिक ताण वाढण्याची शक्यता आहे. त्यानंतर परिस्थिती बदलते आणि ऊर्जा वाढते. त्यामुळे योग्य वेळ ओळखणं खूप महत्त्वाचं ठरतं आणि यश त्यावर अवलंबून असतं. जे लोक योग्य वेळ समजून निर्णय घेतात ते पुढे जातात आणि जे दुर्लक्ष करतात ते मागे राहतात. हे वास्तव आहे. तुम्ही कोणत्या बाजूला राहणार आहात हे आता तुमच्या निर्णयांवर अवलंबून आहे आणि हा क्षण खूप महत्त्वाचा आहे. कारण हा फक्त राशी भविष्य नाही, तर तुमच्या आयुष्याचा एक मार्गदर्शक नकाशा आहे, जो तुम्हाला दिशा दाखवतो. आता पुढे जे सांगितलं जाणार आहे ते तुमच्या शरीर आणि मनाशी थेट संबंधित आहे. त्यामुळे लक्षपूर्वक ऐका आणि स्वतःशी तुलना करा. कारण अनेक वेळा आपण समस्या समजून घेत नाही आणि त्यामुळेच त्या मोठ्या होतात आणि आयुष्यात अडथळे निर्माण करतात. जर तुम्ही हे समजून घेतलं, तर तुम्ही स्वतःला सुधारू शकता आणि पुढच्या स्तरावर जाऊ शकता. आयुष्यात निश्चितपणे तयार रहा, कारण आता आपण तुमच्या आरोग्याच्या त्या गोष्टी समजून घेणार आहोत ज्या सध्या सर्वात जास्त प्रभाव टाकत आहेत. चला आता पुढे जाऊया आणि पाहूया तुमचं आरोग्य आणि मानसिक स्थिती नेमकी काय सांगते या महिन्यात. आता तुमच्या आरोग्याबद्दल बोलूया, कारण प्रथम भावाचा स्वामी मंगळ सध्या 12व्या भावात असल्यामुळे शरीर आणि मन दोन्हीवर थेट परिणाम होताना दिसतो आहे. विशेषतः 10 मे पर्यंत हा काळ थोडा संवेदनशील आहे आणि तुम्हाला झोपेची समस्या, मानसिक ताण, थकवा आणि चिंता जाणवण्याची शक्यता जास्त आहे. अनेक वेळा डोक्यात सतत विचार चालू राहतील आणि मन शांत बसण्यास तयार होणार नाही. ही ग्रहांची वास्तविक स्थिती या काळात आहे. मंगळ आणि शनी एकत्र येऊन आतून दबाव वाढवतात आणि शरीरातील ऊर्जा कमी करतात. त्यामुळे इम्युनिटी, डोकेदुखी आणि थकवा दुर्लक्ष करू नका. या गोष्टींकडे लक्ष द्या, कारण लहान समस्या मोठ्या होण्यापूर्वी त्यावर नियंत्रण ठेवणं खूप महत्त्वाचं ठरेल या महिन्यात. पण इथे एक मोठा सकारात्मक बदल आहे, जो तुमच्यासाठी फायद्याचा ठरू शकतो. कारण 11 मे नंतर मंगळ प्रथम भावात प्रवेश करणार आहे. यामुळे शरीरात ऊर्जा परत येईल, मन स्थिर होईल आणि आत्मविश्वास पुन्हा मजबूत होण्यास सुरुवात होईल. हे स्पष्ट संकेत आहेत. म्हणजेच सुरुवातीचे काही दिवस कठीण जातील, पण त्यानंतर परिस्थिती तुमच्या बाजूने फिरू लागेल आणि ऊर्जा वाढेल. या बदलाचा योग्य फायदा घेतल्यास
तुम्ही स्वतःला पुन्हा मजबूत करू शकता आणि आयुष्यात पुढे जाण्यासाठी तयार होऊ शकता. आता शिक्षणाबद्दल बोलूया, कारण पंचम भावात केतू बसलेला असल्यामुळे लक्ष केंद्रित करण्यात अडथळे आणि गोंधळ निर्माण होऊ शकतो. अभ्यास करताना एकाग्रता कमी वाटेल आणि मन वारंवार भटकू शकेल. ही स्थिती पूर्णपणे ग्रहांच्या प्रभावामुळे तयार झाली आहे. पण पंचमेश सूर्य प्रथम भावात मजबूत असल्यामुळे परिस्थिती पूर्ण नकारात्मक नाही, तर काही चांगल्या संधी देखील निर्माण होत आहेत. बुधासोबत तयार झालेला बुधादित्य योग तुमची बुद्धी तीक्ष्ण करतो आणि निर्णय क्षमता वाढवतो. हे अत्यंत महत्त्वाचं बिंदू आहे. विशेषतः 15 मे पूर्वी घेतलेले निर्णय शिक्षण आणि करिअरच्या दृष्टीने खूप फायदेशीर ठरू शकतात, हे लक्षात ठेवा. परीक्षा तयारी किंवा मोठा शैक्षणिक निर्णय घेणार असाल तर हा काळ तुमच्यासाठी सर्वोत्तम मानला जातो. आता प्रेम जीवनाबद्दल बोलूया, कारण पंचम भावात केतू असल्यामुळे भावनिक अंतर आणि गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. कधीकधी असं वाटेल की समोरचा व्यक्ती तुम्हाला समजत नाही किंवा नात्यात काहीतरी कमी आहे अशी भावना जाणवेल. पण हे कायमस्वरूपी नाही, कारण केतू तात्पुरता असंतोष आणि मनातील गोंधळ निर्माण करतो. हे त्याचं मुख्य वैशिष्ट्य आहे. सूर्य मजबूत असल्यामुळे नातं पूर्णपणे तुटणार नाही, पण समजूतदारपणा आणि संवाद ठेवणं या काळात खूप आवश्यक आहे. छोट्या गैरसमजांना मोठं रूप देऊ नका, कारण त्यामुळे नात्यावर अनावश्यक ताण येऊ शकतो आणि परिस्थिती बिघडू शकते. संयम आणि शांत राहणं खूप महत्त्वाचं आहे, कारण घाईत घेतलेले भावनिक निर्णय नुकसान करू शकतात, हे लक्षात ठेवा. जर तुम्ही संवाद सुधारलात आणि शांत राहिलात तर नातं टिकून राहील आणि पुढे अधिक मजबूत होण्याची शक्यता निर्माण होईल. अनेकदा समस्या बाहेर नसते तर आपल्या स्वतःच्या विचारांमध्ये असते, आणि हे समजून घेणं या काळात फायद्याचं ठरेल. स्वतःवर आणि भावनांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा, कारण हेच तुम्हाला पुढे जाण्यासाठी मदत करेल. आता पुढचा भाग अधिक महत्त्वाचा आहे, कारण तो वैवाहिक जीवन, करिअर आणि आर्थिक स्थितीशी थेट संबंधित आहे. इथे तुम्हाला काही सकारात्मक संकेत मिळतील, जे तुमचं मन शांत करतील आणि भविष्याबद्दल स्पष्टता देतील. शेवटपर्यंत लक्षपूर्वक ऐका, कारण अर्धवट माहिती नेहमीच चुकीचे निर्णय घ्यायला भाग पाडते. पुढचा भाग तुम्हाला सांगेल की कुठे सावध राहायचं आहे आणि कुठे संधी पकडायची आहे या महिन्यात. म्हणून पूर्ण लक्ष द्या, कारण हा भाग तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरू शकतो. चला आता पुढे जाऊया आणि पाहूया वैवाहिक जीवन, करिअर आणि पैशांबाबत नेमके काय संकेत आहेत. आता वैवाहिक जीवनाबद्दल बोलूया, कारण सप्तम भावाचा स्वामी शुक्र दुसऱ्या भावात स्वतःच्या राशीत बसलेला आहे, जो सकारात्मक संकेत देतो. विशेषतः 14 मे पूर्वी तुमचं वैवाहिक जीवन स्थिर, आनंदी आणि समंजस राहण्याची शक्यता आहे. जोडीदाराकडून चांगला सपोर्ट मिळू शकतो. आर्थिक बाबतीतही जोडीदाराची मदत किंवा सल्ला फायदेशीर ठरू शकतो आणि तुमची एकूण स्थिती सुधारण्यास मदत होईल. पण 14 मे नंतर शुक्र तिसऱ्या भावात जाईल. यामुळे थोडा भावनिक मंतर आणि व्यस्तता वाढण्याची शक्यता निर्माण होईल. या काळात संवाद खूप महत्त्वाचा ठरेल, कारण संवाद कमी झाल्यास गैरसमज वाढू शकतात आणि नात्यावर परिणाम होऊ शकतो. आता सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे तुमचं करिअर, कारण इथेच या महिन्यात सगळ्यात मोठा बदल दिसत आहे. 10व्या भावाचा स्वामी शनी 12व्या भावात असल्यामुळे मनात अस्थिरता, गोंधळ आणि बदल करण्याची इच्छा निर्माण होत आहे. तुम्हाला सतत वाटतंय की नोकरी बदलावी किंवा दिशा बदलावी, असा विचार मनात वारंवार येत आहे. हे संकेत आहेत की तुमच्या आयुष्यात काहीतरी महत्त्वाचा बदल घडणार आहे आणि तो लवकरच दिसू शकतो. पण घाईत किंवा आवेगात निर्णय घेऊ नका, कारण शनी उशिरा पण स्थिर परिणाम देतो. त्यामुळे संयम ठेवणं आवश्यक आहे. सध्या कामात समाधान कमी वाटेल आणि मन विचलित होईल. ही ग्रहांची तात्पुरती स्थिती आहे, हे समजून घ्या. ओव्हरथिंकिंग आणि ताण जाणवेल, पण हे कायमस्वरूपी नाही, तर बदलाच्या पूर्वीचा काळ आहे. सातत्य ठेवलात आणि कामावर लक्ष केंद्रित केलंत तर पुढे नक्कीच सकारात्मक परिणाम मिळतील, यात शंका नाही. भाग्य 60 ते 70% साथ देत आहे, पण परिणाम मिळायला थोडा वेळ लागेल, त्यामुळे धीर ठेवा. शनी तुमची परीक्षा घेतो आहे, पण त्याचबरोबर तुम्हाला अधिक मजबूत आणि अनुभवी बनवत आहे, हे लक्षात ठेवा. आता व्यवसायाबद्दल बोलूया, कारण इथे खूप चांगले आणि आशादायक संकेत दिसत आहेत या महिन्यात. शुक्र मजबूत आहे आणि बुध केंद्रात असल्यामुळे व्यापार, आर्थिक व्यवहार आणि डीलिंगमध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे. ऑनलाईन काम, ट्रेडिंग, फॅशन, ज्वेलरी किंवा लोकांशी संबंधित व्यवसायात विशेष फायदा होऊ शकतो. योग्य प्लॅनिंग आणि संयम ठेवल्यास हा काळ तुम्हाला आर्थिकदृष्ट्या पुढे घेऊन जाऊ शकतो. पण एक सावधगिरी बाळगा, आणि ती म्हणजे लालच किंवा जास्त अपेक्षा टाळणं खूप गरजेचं आहे. जास्त अपेक्षा ठेवल्यास नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थिर आणि विचारपूर्वक निर्णय घ्या. प्रत्येक संधी पकडण्याचा प्रयत्न करू नका,
तर योग्य आणि विश्वासार्ह संधी ओळखून त्यावर काम करा. हा काळ तुम्हाला वरही नेऊ शकतो आणि खालीही आणू शकतो. हे पूर्णपणे तुमच्या निर्णयांवर अवलंबून आहे. विचारपूर्वक आणि शांत मनाने पावले उचला. घाई किंवा भावनेत येऊन निर्णय घेऊ नका. आता शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा भाग उरतो आहे, जो तुमचं नशीब बदलण्याची ताकद ठेवतो. हा भाग आहे उपायांचा, जो नकारात्मक प्रभाव कमी करतो आणि आयुष्यात संतुलन निर्माण करू शकतो. हे उपाय सातत्याने केल्यास तुम्हाला फरक जाणवायला लागेल आणि परिस्थिती हळूहळू सुधारेल. म्हणून पूर्ण लक्ष द्या, कारण पुढे जे सांगितलं जाणार आहे ते अत्यंत प्रभावी आणि उपयुक्त आहे. हे उपाय साधे आहेत, पण त्यांचा परिणाम खोलवर जातो आणि दीर्घकाळ फायदा देतो. चला आता पुढे जाऊया आणि जाणून घेऊया ते उपाय जे तुमचं नशीब बदलू शकतात. मित्रांनो, ग्रहांची स्थिती बदलणं आपल्या हातात नसतं, पण त्यांचा नकारात्मक प्रभाव कमी करणं पूर्णपणे आपल्या हातात आहे. यासाठी उपाय महत्त्वाचे ठरतात आणि ते नियमित केल्यास चांगले परिणाम मिळू शकतात. सर्वात पहिला उपाय आहे शनी बीज मंत्र जप, जो करिअर आणि आयुष्यात स्थिरता आणण्यास मदत करतो. दररोज ओम प्राम क्रॉम शनैश्चराय नमः हा मंत्र 108 वेळा जप करण्याचा प्रयत्न करा. दुसरा उपाय म्हणजे हनुमान चालीसा पठण, जो मानसिक ताकद वाढवतो आणि नकारात्मक विचार दूर करतो. रोज एकदा हनुमान चालीसा वाचल्यास मन शांत होतं, आत्मविश्वास वाढतो आणि ऊर्जा मिळते. तिसरा उपाय आहे मंगळदीज मंत्र जप, जो ऊर्जा, धैर्य आणि अडथळे दूर करण्यास मदत करतो. ओम क्रांग क्रीम क्रॉम स भौमाय नमः हा मंत्र दररोज 108 वेळा जप करा. चौथा उपाय म्हणजे उगवत्या सूर्याला पाणी अर्पण करणं, ज्यामुळे आत्मविश्वास आणि निर्णय क्षमता वाढते. रोज सकाळी सूर्याला जल अर्पण करताना सकारात्मक विचार ठेवा, त्यामुळे परिणाम अधिक चांगले मिळतील. हे सर्व उपाय साधे आहेत, पण त्यांचा प्रभाव खूप खोलवर जातो आणि आयुष्यात बदल घडवू शकतो. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की सातत्य खूप महत्त्वाचं आहे. एक दिवस करून थांबू नका. नियमित उपाय केल्यास तुम्हाला स्वतःमध्ये आणि परिस्थितीत हळूहळू सकारात्मक बदल जाणवायला लागेल. नशीब बदलण्यासाठी प्रयत्न आणि श्रद्धा दोन्ही आवश्यक आहेत आणि दोन्ही एकत्र आल्यास चांगले परिणाम मिळतात. आज तुम्हाला जी माहिती मिळाली ती फक्त भविष्यवाणी नाही, तर तुमच्या आयुष्याची दिशा दाखवणारा नकाशा आहे. निर्णय पूर्णपणे तुमचा आहे की तुम्ही ही दिशा स्वीकारणार की दुर्लक्ष करणार. जर खरंच बदल हवा असेल तर आजपासून छोट्या पावलांनी सुरुवात करा आणि सातत्य ठेवा. छोट्या छोट्या प्रयत्नांनी मोठे बदल घडतात हे अनेक यशस्वी लोकांनी सिद्ध केलं आहे. स्वतःवर विश्वास ठेवा, या उपायांवर विश्वास ठेवा, कारण विश्वासाशिवाय कोणताही प्रयत्न अपूर्ण राहतो. तुम्ही तुमचं भविष्य स्वतः घडवू शकता आणि हीच तुमच्यातील सर्वात मोठी ताकद आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी नवीन सुरुवात ठरू शकतो जर तुम्ही योग्य निर्णय घेतलात तर. अनुभव आला की या माहितीची आठवण ठेवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा विश्वास तुमची ताकद आहे आणि तुमचे निर्णय तुमचं भविष्य घडवतात हे नेहमी लक्षात ठेवा. प्रत्येक अडचणीत संधी शोधा, कारण अडथळ्यांमधूनच तुम्ही अधिक मजबूत बनता. तुमचं नशीब तुमच्या हातात आहे आणि ते बदलण्याची क्षमता तुमच्यात निश्चित आहे. आजपासून सुरुवात करा, स्वतःमध्ये बदल घडवा, कारण वेळ परत येत नाही. सकारात्मक रहा, पुढे जात रहा, कारण थांबणं म्हणजे मागे जाणं होय. तुमचं आयुष्य तुमच्या विचारांवर अवलंबून आहे, त्यामुळे नेहमीच सकारात्मक विचार ठेवा. आजचा दिवस शुभ जाओ. तुमचं आयुष्य प्रगतीच्या मार्गाने पुढे जाओ, हीच शुभेच्छा. पुढच्या दिवशी पुन्हा भेटूया अमोघ चॅनलवर सकाळी 6 वाजता.